हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आपला पुढचा स्वाध्याय क्रमांक आहे स्वाध्याय क्रमांक 3.2. याच्यातला जो पहिला प्रश्न आहे, एक संख्या 50हून लहान आहे, 7च्या पटीत आहे, बरोबर 3 अवयवांची आहे, तर ती संख्या कोणती? मग याची आपल्याला काय करायचे, अवयव काढायचे प्रत्येकाचे. ठीक आहे, 14चे जर अवयव काढले, ठीक आहे, 7 7 2 उरतात. 42चे जर अवयव काढले, 42चे अवयव काढले 2, इथं 21, इथं 7 न भाग जाते 3 येतात. त्याच्यानंतर 49चे अवयव काढले, 49चे अवयव काढले तर 49ला 7 न भाग जातो, 60 साठी 49, 7 1 7. त्याच्यानंतर जो चौथा अवयव आहे तो 35ला पण 7 न जातो भाग, कारण 7च्या पटीत मध्ये आहे तर म्हणजे 7 न भाग जाणारच आहे. 7 7 5 35, इथे 5 येणार. मग मी प्रत्येकाचे अवयव काढून पाहिले प्रत्येक वेळेस. 14चे काढले, 42चे काढले, 49चे काढले आणि 35चे काढले. तर इथं 2 अवयव आहे, आपल्याला किती पाहिजे, 3 अवयव पाहिजे आणि तिच्यामध्ये 7 पण पाहिजे. इथं किती अवयव झाले, 1 2 3 अवयव झाले. इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये आपल्याला 3 अवयव भेटलेले आहे आणि ते एका संख्येला 7 न भाग जातो, म्हणजे 7च्या पटीत म्हणजे 7 न भाग जाणार आहे. ठीक आहे, तर म्हणजे पर्याय क्रमांक बी हा आपला 42 उत्तर राहणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, 37 या संख्येचा सर्वात लहान विभाजक कोणता? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात लहान विभाजक आणि सगळ्यात मोठा विभाजक म्हणला तर सगळ्यात लहान विभाजक म्हणजे प्रत्येक संख्येला कोणतीही संख्या असो त्याला 1 न भाग जातो. ठीक आहे, म्हणजे सगळ्यात लहान जो विभाजक राहणार तो 1 असणार, 0 नसणार. 0 कोणाला जरी भाग दिला तर 0 उत्तर येते. म्हणजे सगळ्यात जो लहान विभाजक आहे तो 1 असणार आहे. ठीक आहे, 2 ही मूळ संख्या आहे. ठीक आहे, मूळ संख्येनं जर भागाकार म्हणलं तर वेगळी गोष्ट आहे, फक्त विभाजक विचारलं. विभाजक मध्ये सगळ्यात लहान जी संख्या असती, विभाजक विचारलं आपल्याला, विभाजक सर्वात लहान विभाजक कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक हा नेहमीच 1 असतो. कोणतीही संख्या असू द्या, त्याचा सगळ्यात लहान जो विभाजक असतो 1 असतो. आणि सर्वात मोठा विभाजक करायचं, सर्वात मोठा जर विभाजक पाहिजे असेल, मोठा, ती संख्या स्वतः असते, ती संख्या स्वतः असते. म्हणजे एखादी संख्या घेतली आपण, 5 2 3 9 0, याचा सगळ्यात लहान जर विभाजक पाहिला आपल्याला 1 सापडणार. म्हणजे याला 1 न भाग जाते आणि मोठ्यात मोठ्या कोणत्या संख्येनं जाते तर ती स्वतःची संख्याच असणार. अजून एकदा पाहू, 85चा सगळ्यात लहान जो विभाजक असणार तो 1 असणार, मोठ्यात मोठा असेल तो 85च असणार. त्याच्यामध्ये पण असू शकतात, पण सगळ्यात लहान विभाजक नेहमी ती 1 असतो आणि सगळ्यात मोठा विभाजक जो असेल ती स्वतः ती संख्याच असते. समजा 123 सगळ्यात लहान विभाजक 1 असेल, सगळ्यात मोठा विभाजक ती स्वतः संख्या असते, म्हणजे ही तीच संख्या असणार. मग इथे काय विचारलं आपल्याला, सर्वात लहान विभाजक. मग सर्वात लहान विभाजक नेहमीच 1 असतो, त्याच्यामुळं डोळे झाकून तुम्ही पर्याय क्रमांक ई वर टिक मार्क करू शकता, 1. पुढचा आपला जर प्रश्न पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं 3 क्रमिक संख्यांची बेरीज, म्हणजे लगातार एकानंतर एक येणाऱ्या संख्या बेरीज 15 आहे, तर मधल्या संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा. पहा, ही संख्या छोटी आहे 15, त्याच्यामुळे आपण सहज जास्त वेळ न घालता आपण 3 क्रमिक संख्या कोणत्या आहेत पाहू. ठीक आहे, 1 2 आणि 3 ह्या लगातार संख्या येणार आहे. ह्या तिघांची जर बेरीज बघितली आपण 6 होते, पण आपल्याला बेरीज पाहिजे 15. 2 3 4 यांची जर बेरीज पाहिली, 5 आणि 4 9, त्याच्यानंतर 3 4 5 हे होते 7 आणि 5 12 होतात. आपल्याला बेरीज किती पाहिजे, 15. 4 5
आणि 6 ह्या तीन संख्याची जर बेरीज पाहिली तर याची होती बेरीज 15. तर मग तीन क्रमिक संख्या त्या कोणत्या आहेत? 4, 5 आणि 6. हे 4, 5, 6 ह्या तीन क्रमिक संख्याची बेरीज 15 आहे. आणि आपल्याला काय पाहायचं? मधल्या संख्येचा वर्ग. तर मधली संख्या जी आहे आपल्याला 5, 5चा वर्ग, 5चा वर्ग म्हणजे 5 गुणिले 5, 5 गुणिले 5 आपला 25 येतो. मग ही जी संख्या आपल्याला उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 25. आपला पुढील चौथा प्रश्न असा आहे, 1632 ही संख्या दोन संख्येच्या गुणाकाराच्या रूपात लिहा. दोन संख्येचा गुणाकार आहे, मात्र या दोन्ही संख्यापैकी एक संख्येचे आणखी अवयव पडू नये. पहा, कोणत्या संख्येचे अवयव पडत नाहीत? मूळ संख्येचे अवयव पडू नाहीत. आणि ह्या दोन्ही संख्या काय पाहिजे? म्हणजे याचा अर्थ आहे एखादी संख्या तरी पाहिजे की ज्याचे अजून अवयव पडू नये. म्हणजे एक संख्या आपल्याला मूळ पाहिजे, एक संख्या मूळ नसलं तर चालेल. म्हणजे इथे जर पाहिलं ह्या दोन्ही संख्या मूळ नाही आहे, ठीक आहे, याला पण भाग जाते 2 न, याला पण 2 न भाग जाते. ह्या मूळ संख्या नाही. आपल्याला अजून काय पाहिजे? एका संख्येचे अजून अवयव पडू नये. ह्या दोन्ही संख्येचे अजून अवयव पडतात, ठीक आहे. अवयव म्हणजे दोनपैकी बघा, अवयव पडू नये म्हणजे याचाच अर्थ त्या दोनपैकी एक संख्या ही मूळ असणे अत्याधिक आवश्यक आहे. म्हणजे दोनपैकी एक संख्या मूळ पाहिजे. पण इथे दोन्ही संख्या ह्या मूळ नाही आहे, तर संयुक्त संख्या आहे. म्हणजे पहिला पर्याय हा असू शकत नाही. ह्या दोन्ही पण संख्या मूळ संख्या नाही, ठीक आहे, तर हे पण उत्तर असू शकत नाही. याच्यातली एक संख्या मूळ आहे, 17 ही मूळ संख्या आहे, ठीक आहे, ज्याचे अजूनही अवयव कोणतेही पडू शकत नाही. आणि ही जर संख्या बघितली 32 ही मूळ संख्या नाही आहे आणि 51 पण मूळ संख्या नाही. 51ला 3 आणि 17 न भाग जातो. त्याच्यामुळं फक्त याच्यापैकी ही एकच इथं एक संख्या मूळ आहे आणि दुसरी संख्या मूळ नाही. याचे 17चे अजून अवयव पडू शकत नाही. ते आपल्याला काय त्यामुळे आपलं जे उत्तर असणार पर्याय क्रमांक सी 17 आणि 96 यांचा गुणाकार आपल्याला 1632 येईल. आणि त्याच्यापैकी एक संख्याचे अजून अवयव पडत नाही. आपला पुढचा प्रश्न आहे, 110 या संख्येच्या एकूण विभाजकाची संख्या ही त्या संख्येच्या मूळ अवयवाच्या एकूण संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. म्हणजे आपल्याला इथं दोन गोष्टी विचारल्या आहेत. विभाजकाची एकूण विभाजक काढायचे आणि काय करायचे आपल्याला? एकूण मूळ अवयव काढायचे, ठीक आहे. विभाजक म्हणजे त्या संख्येला कशा कशाने भाग जातो. म्हणजे 110ला कशा कशाने भाग जातो ते जर काढलं आपण, प्रत्येक त्याचे विभाजक काढले तर प्रत्येक संख्येला 1 न तर भाग जाणारच आहे. 110ला 2 न भाग जातो का? निशेष हो, लास्टला 0 यायला पाहिजे. 3 न भाग जातो का? तुम्ही करून पहा. 3 न भाग जात नाही, असा करून पाहायचा. 3 न भाग जात नाही, कारण या तिघांची बेरीज किती होती? 1 आणि 1 2 आणि 0. मग याला 3 न भाग जात नाही. याला 4 न भाग जातो का? 4 न भाग जात नाही. याला 5 न भाग जातो. पण भागाकार देऊन पहा तुम्ही, ठीक आहे. विभाजक याला 11 न भाग जातो. 11च्या नंतर जर पाहिलं तर 22 न भाग जातो. 22च्या नंतर 55 न भाग जातो आणि 55च्या नंतर ती स्वतः संख्या 110 न भाग जातो. म्हणजे एकूण विभाजकाची संख्या 1 2 3 4 5 6 7. आता एकूण आपल्याला काय करायचे? एकूण मूळ अवयव काढायचे. मूळ अवयव काढताना आपण काय करतो? खाली घेऊ. याचे मूळ अवयव काढू 110चे. 110ला 2 न भाग जातो, उत्तर येते 55. 55ला आपण 5 न भाग दिलं तर उत्तर येते 11. 11ला 11 न भाग दिलं उत्तर येते 1. मग याचे मूळ अवयव किती? 1 2 3. आणि त्याच्या ज्या एकूण विभाजकाची संख्या 1 2 3 4 5 6 7. 7 आपल्याला अजून कुठं जाते का पाहू? 7, कारण ते 3 आणि 7 11 होत नाही आपलं उत्तर. बघा इथं 7 वजा 3 उत्तर 4 पर्यायामध्ये नाही. म्हणजे हा 110ला अजून कोणत्या संख्येने भाग जातो का ते पाहूता. 11 न भाग जातो. 11च्या नंतर
याला 5 न भाग दिले 110ला, दोन्ही 10, 5 दोन्ही 10. पहा 110ला 1 न भाग दिला तर 110 येते. ह्या दोघांचा गुणाकार केला तर 110 येते. ह्या दोघांचा गुणाकार केला 110 येते. आणि 11ला 10 न जर गुणलं म्हणजे एक अजून एक विभाजक आहे आपलं 10. म्हणजे टोटल विभाजक किती झालेत आपले? इथं झाले 8. आणि टोटल जर आपण मूळ संख्या पाहिल्या 1 2 3 फक्त 3. मग ह्या दोघांचा जर फरक पाहिला आपण, ठीक आहे, तो 5. पर्याय क्रमांक सी मध्ये. अजून एक वेळेस पहा 110ला अशा कोणत्या संख्या आहे ज्या संख्येला 110 न भाग जातो. ठीक आहे, आपण जर पाहिलं तर 2 न पण 1 न पण जातो, 2 न पण जातो, 1 न प्रत्येक संख्येला जातो, 5 न जातो, 5 च्या नंतर 10 न जातो, 10 च्या नंतर 11 न पण जातो, 12 न जात नाही, त्याच्यानंतर आपल्याला जातो त्याच्यानंतर 11च्या नंतर आपण 22 न जातो, 55 न जातो आणि 110 न जातो. 1 2 3 4 5 6 7 8 अशा झालेल्या आहेत. आणि याचे मूळ अवयव काढले आपण. मूळ अवयव 1 2 3च संख्या मूळ अवयव आहे. मग 8 मधून आपण 3 काढले, ह्या कितीने जास्त आहे? तर 5 न जास्त आहे. पर्याय क्रमांक सी. आपला 6वा प्रश्न आहे. 60चे विभाजक आहेत. विभाजक म्हणजे 60ला कशा कशाने भाग जाऊ शकतो. तर मग 60चे जर आपण विभाजक पाहिले, 60चे विभाजक प्रत्येक संख्येला 1 न भाग जातो, त्याच्यामुळे पहिला विभाजक 1 असणारच आहे आणि शेवटचा विभाजक आपला 60 असणार आहे. 30 संख्या असते. त्याच्यानंतर 60ला 2 न पण भाग जातो कारण ही समसंख्या आहे. 60ला तुम्ही भाग देऊन पाहिलं तर 3 न पण जातो. 60ला भाग दिला तर तुम्ही पहा 4 न पण जातो. 60ला भाग द्या, 12 पंचे 60 येते. त्याच्यानंतर 6च्या पाड्यात 10 नंबरला येते. 7च्या पाड्यात जात नाही, 8च्या नाही, 9च्या नाही, 10च्या पाड्यात येते. बघा 10 10 सकी 60, 12 पंचे 60, 12च्या नंतर 15 न जाते. पहा 15च्या नंतर 30 न पण जाते आणि 30च्या नंतर 60 न पण भाग जातो. म्हणजे 60ला कशा कशाने भाग जातो? विभाजक म्हणजे कशा कशाने? 1 न 2 न 3 न 4 न 5 न 6 न 10 12 15 30 आणि 60. आणि जर आपण पाहिला तर पर्याय क्रमांक 2 मध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी भेटून जातात. त्याच्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. आपला 7वा प्रश्न आहे. 60चे मूळ अवयव. 60चे आपण अवयव काढायचे आणि ते आपलं उत्तर आहे. पहा इथं जर तुम्ही असं आपण पर्यायामध्ये जरी पाहिलं, ही 10 मूळ संख्या मूळ अवयव नाही आहे, इथे 6 नाही आहे, इथं 4 मूळ अवयव नाही आहे. फक्त इथे पर्याय क्रमांक सी मध्येच सॉरी इथं ए बी सी आणि डी मध्ये फक्त सी मध्येच आपल्याला मूळ अवयव आहे. पण असं गरजेचं नाही की सगळ्या मूळ अवयव नसणाऱ्या संख्या येतील. आपल्याला नेहमी उत्तर माहीत पाहिजे की मूळ अवयव कसे काढायचे. तर मग आपण याचं पाहू मूळ अवयव कसे काढायचे. 60ला 2 न भाग दिला 30 आले, 30ला 2 न भाग दिले उत्तर आलं 15, 15ला 3 न भाग जाईल 5 उत्तर आलं, 5ला 5 न भाग दिला 1. मग जर आपण 60चे मूळ अवयव पाहिले तर 2 गुणिले 3 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 5 हे त्याचे मूळ अवयव आहेत आणि ते पर्याय क्रमांक आपल्याला सी मध्ये भेटतील. आपल्याला बिना हे करता पण आलं असतं, पण असं गरजेचं नाही की सगळ्या इथं मूळ संख्या न दिल्या. असं होऊ शकतं की एखादी संख्या हा पण मूळ संख्येचाच गट असेल, हा पण मूळ संख्येचाच गट असेल. म्हणून आपल्याला मूळ अवयव नेहमी काढून त्याला तपासायचे. इथं तपासल्यावर आपल्याला पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर भेटलेलं आहे. आपला 8वा प्रश्न आहे. 2 प्रौढ माणसाची वय दर्शवणाऱ्या म्हणजे 2 प्रौढ माणसाची वय संख्याचा गुणाकार. मग त्या 2 प्रौढ माणसाच्या वय जे आहे त्यांचा गुणाकार केला तर आपल्याला 770 आहे. त्यांच्या वयाची बेरीज किती आहे, किती वर्ष आहे. आपल्याला मग त्या दोघांचा गुणाकार 770 आहे तर त्यांची बेरीज काय आहे आपल्याला ते काढायची.
हे काढताना पण आपण मूळ अवयवाचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला सोपं उत्तर जाईल. पहा, मग आपण काढताना काय करू, 770 चे आपण काय करू, अवयव पाडू. याला आपण 5 न देऊ शकतो, 2 न भाग देऊ शकतो, 11 न पण भाग देऊ शकतो. ठीक आहे. असं काही नाही की आपण सुरुवातीला 2 नच भाग द्यायला पाहिजे, 5 नच द्यायला पाहिजे. आपल्याला फक्त मूळ संख्येनंच भाग जातील त्याच संख्येनं द्यायचं, बाकी कोणत्याही संख्येनं भाग द्यायचा नाही. तर याला जर आपण भाग दिला, याला आपण 11 न भाग दिला, आखरी 777. ठीक आहे. आणि हे शून्य जशाला तसा. मग याला 70 ला 7 नच भाग देऊ, सोपं जाईल आपल्याला. इथे 10 उत्तर येईल. 10 ला 2 न भाग दिला तर उत्तर येईल माझं 5. 5 ला 5 न भाग दिला 1. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मूळ संख्येनंच भाग द्यायला पाहिजे. आधी कोणत्या मूळ संख्येनं देणं हे काही गरजेचं नाही आहे. तुम्हाला जे वाटलं त्या मूळ संख्येने देऊ शकतो, फक्त मूळ संख्येनंच आपल्याला नेहमी भागाकार द्यायचा आहे. आता तुम्ही इथे जर पाहिलं कोणत्या 11, 7, 2 आणि 5. आपण काय करू, गट करू. 11 पहिले 11 ला 7 न गुणू आणि 2 आणि 5 चा गट बनवू. त्याच्यानंतर 11 आणि 2 चा गट बनवू, 11 गुणिले 2 आणि 7 गुणिले 5 चा करू, 7 गुणिले 5. त्याच्यानंतर तिसरा गट बनवू, 11 आणि 5 चा गट बनवू, 11 गुणिले 5. आणि दुसरा आहे 7 गुणिले 2. तिसरा गट बनवला आपण 2 गुणिले 7 गुणिले 5 आणि 11 गुणिले 2. 11 गुणिले 7 गुणिले 5 आणि 11 गुणिले 2. असे आपल्याला 4 गट आपण 11 गुणिले 5, 7 गुणिले 5 आणि 11 गुणिले 2. ठीक आहे. तर आपण इथे जर पाहिलं, ह्या दोघांची बेरीज येते आपल्याला, याचा दोघांचा 77 आणि 10. पण आपल्याला एक प्रौढ व्यक्ती पाहिजे. हे 10 काय प्रौढ व्यक्ती नाही आहे. त्याच्यानंतर हे 22 येते आणि ह्या दोघांचा गुणाकार केला तर ते येते 55. दोन्ही प्रौढ व्यक्ती आहे आणि 22 आणि 55 याची जर बेरीज केली 55 आणि 22, ठीक आहे, ती आपल्याला 77 येते. पण आपल्याला बेरीज किती पाहिजे, 77 इथं पर्यायामध्ये नाही आहे, त्याच्यामुळं आपला हा पर्याय नसणार आहे. 77 इथे कुठेही दिसत नाही. ठीक आहे. आपण पहिलं उत्तर 87 आलं असतं. 77 आणि 10 87. इथे उत्तर आहे 87 पर्यायामध्ये. पण आपल्याला 2 प्रौढ व्यक्ती पाहिजे. हा 10 वर्षाचा प्रौढ व्यक्ती असणार का नाही, कमीत कमी त्याचं वय 19 वर्ष पाहिजे प्रौढ होण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर ह्या दोघाचा जर गुणाकार केला, ह्या दोघाचा गुणाकार येते 55 आणि ह्या दोघाचा गुणाकार येते 14. पहा, हे 14 म्हणलं तरी प्रौढ व्यक्ती होणार नाही, त्याच्यामुळे उत्तर तपासायची काही गरज नाही. आता ह्या दोघाचा गुणाकार केला तर तुम्हाला येईल 35 आणि ह्या दोघाचा गुणाकार केला तर त्याचं उत्तर किती येईल तुम्हाला 22. ठीक आहे. आता ह्या दोघं पण प्रौढ व्यक्तीच आहेत, कारण 19 पेक्षा जास्त आले. आणि याची दोघांची बेरीज जर केली आपण 35 आणि 22, 7, 5, 57 आहे. 57 पर्यायामध्ये आहे का पाहायचं, हो आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे आपलं पर्याय क्रमांक सी हे 57 उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक आपला 9 आहे. 32 चे मूळ अवयव काढण्याची प्रक्रिया आहे. म्हणजे आपल्याला काय करायचे, 32 या संख्येचे मूळ अवयव काढायचे, ते आपण काढू. 32 ला 2 न भाग जातो, उत्तर 16 येते. 16 ला 2 न भाग दिला, उत्तर 8 येते. 8 ला 2 न भाग दिला, उत्तर 4 येते. 4 ला पण 2 न भाग जातो, उत्तर 2 येते. 2 ला 2 न भाग दिला, उत्तर 1 येते. ठीक आहे. मूळ अवयव काढणं किंवा अवयव काढणं तुम्हाला येणं फार गरजेचं आहे. नवोदयमध्ये उत्तीर्ण व्हायचं तर त्याच्यासाठी तुम्हाला अवयव काढता आलेच पाहिजे. तर म्हणजे 32 चे आपले जे अवयव झाले 2 गुणिले 2 गुणिले 2, 1, 2, 3, 4, 5. मग आपण पाहिलं इथं, ठीक आहे, इथे 8 आहे, इथं 4 आहे, इथे 1, 2, 3, 4, 5. म्हणजे 5 वेळेस 2 असणारा अवयव आपला मूळ संख्या काढण्याची प्रक्रिया आलेली हे पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. आपला पुढचा 10वा प्रश्न आहे. 8 च्या पहिल्या 4 गुणितांची बेरीज काय.
बघा गुणिते म्हणजे 8च्या पाड्यात येणाऱ्या पहिल्या 4 संख्या यांचं काय विचारली बेरीज. तर 8ची पहिली 4 गुणिते आपण पाहिली. 8ची पहिली 4 गुणिते, 8च्या पहिल्या 4 गुणिते, 8चे पहिले 4 गुणिते काय असणार. 8, 16, 8 गुणिले 16 8 त्रिक 24 आणि 8 चौक 32. आता या सगळ्यांची बेरीज करायची आपल्याला. 8, 16, 24 आणि 32, 10, 10, 20, 2, 5, 6, 7, 8. तर मग पहिल्या 4 गुणितांची जी बेरीज आलेली आहे, ठीक आहे, ती 80 आलेली. लक्षात ठेवा, गुणिते म्हणजे पहिली 4 गुणिते म्हणजे 8च्या पाडा 8 1 8 8 2 16 8 1 24 8 32 8 45 40 8 6 48. पण पहिल्या 4चीच विचारली आपल्याला. ह्या 4ची आपण इथं बेरीज केली, ती आली आपल्याला 80. पहा पुढचा आणि शेवटचा जो प्रश्न आहे, 3 आणि 5 यांच्या गुणिते असलेल्या पहिल्या 100 नैसर्गिक संख्यांची संख्या किती. म्हणजे ह्या दोघांनी भाग जायला पाहिजे आणि अशा पहिल्या 100 मध्ये किती संख्या आहे. मग 3 आपल्याला काय करायचं, 3 आणि 5चा गुणाकार करायचा. ठीक आहे, 3चं जर गुणिते बघितलं, 3 6 9 12 15 18 21 24 27 30 33 36 असं आपल्याला खूप येणार. तसं 5चे पण जर गुणिते बघितले, 5 10 15 20 25 30 असं आपल्याला खूप लिहिता येईल. मग याच्यातली जी सगळ्यात छोट्यात छोटी जी संख्या बघितली आपण, ठीक आहे, तर इथे 3 नाही, इथं नाही, इथं 6 नाही, इथं 9 नाही, इथं 12 पण नाही, इथं 15 आहे. 15 इथे पण आहे, इथं पण आहे. मग आपल्याला पहिले छोट्यात छोटी संख्या पाहिली, ती 15 पाहिली. आता 15च्या पाड्यात 100 पेक्षा लहान संख्या बघितल्या, तर या 15चा गुणाकार करायचा. 15चा पाडा बनायचा. 15 1 15, 15 2 30, 15 3 45, 15 चौक 60, 15 5 75, 15 सखी 90, 15 सती 105, 15 8 120. पण ह्या जर संख्या बघितल्या, आपल्याला फक्त 100च्या आतमधलेच पाहिजे. ह्या 100 पेक्षा मोठ्या आहेत म्हणजे याला घ्यायचं नाही, त्याला गुणिते पाहायचे. 1 2 3 4 5 आणि 6, जे की पर्याय क्रमांक आपल्याला डी असणार आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर 6 आहे याचं. तर अशा प्रकारे हा स्वाध्याय क्रमांक 3.2 झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.